बेस्ट कर्मचाऱ्यांकडून आज बेस्ट बंदची हाक आहे ती देण्यात आलेली आहे। गेल्या अनेक दिवस आपण पाहिलं तर मुंबईतील विविध डेपोमध्ये छोटेखानी बंद आहेत ते घेतले जात होते, परंतु आज संपूर्ण मुंबईभर 100% बेस्ट बंदची हाक आहे ती देण्यात आलेली आहे। आपण वडाळा डेपो ज्या या ठिकाणी आहोत आणि वडाळा डेपोमधून आज सकाळपासून एकही बस आहे ती निघालेली नाही आहे। सर्व कर्मचारी या डेपोमध्ये येऊन थांबलेले आहेत, त्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत, सरकारसोबत वारंवार त्यांचे बैठका आहेत त्या होतात, परंतु कुठेतरी मागण्या आहेत त्या पूर्णत्वास जात नाही आहेत। यासाठी हा संप पुकारण्यात आलेला आहे। काही कर्मचारी आहेत, आपण कर्मचाऱ्यांसोबत बोलणार आहे। कशा पद्धतीने बंद आहे तो ठेवण्यात आलेला आहे, काय सांगण्यात आलेलं आहे, आज एकही बस निघाली आहे का आणि काय मागण्या? आमच्या मागण्या म्हणजे काय आहेत, आमचा पगार वाढ झाला पाहिजे। जो आमचा पगार आहे भरपूर कमी आहे, पगार वाढ झाला पाहिजे। आणि जी आम्हाला सुखसुविधा म्हणजे जशी फॅसिलिटी बेस्टी परमनंट कर्मचाऱ्यांना अशी आम्हाला पण फॅसिलिटी भेटली पाहिजे आणि परमनंट करून घ्या आम्हाला पण। अजून मागणी काय नक्की बंदच्या अनुषंगाने सांगलेलं? कारण गेल्या काही दिवसामध्ये आपण छोटेखानी बंद आहेत ते पाहत होतो, काही ठिकाणी बंद होत होते, काही ठिकाणी बंद नव्हते होत। आज 100% बंदची हाक दिली आहे। 100% बंद करण्याची हाक दिलेली आहे। आमचे म्हणणं आहे की जसं आम्ही सगळी जास्त करून 100% माणसं मुलं मराठी माणसं बाहेरून आलेले आहेत खेड्यागावातून। इथं आम्हाला राहण्याची सोय नाही आहे। 8,000 ते 9,000 भाडे आहेत। आम्हाला पगार मिनिमम 15,000 ते 16,000 येतो। कंपनी आम्हाला 20,000 ते 25,000 रुपये पगार बोलते, पण तेवढा आम्हाला येत नाही। त्यातून बरेचसे असे काही पॉईंट असतात ते कट करून जातात। जे राहण्याचे प्रॉब्लेम येतात, खाण्याचे प्रॉब्लेम येतात, ह्या 10-15 हजारामध्ये आमचं कोणाचंही भागत नाही। CLPL बंद झालेत आता। ह्या काही कारणामुळे आमच्या जे ओव्हरटाईम करत होते पोरं, त्यांच्या ओव्हरटाईम बी बंद झालेत। त्याच्यातून थोडे घर चालत होते ते पण बंद झालं। कसं बाहेर आता पार्ट टाईम कुठे काय करतात ते त्यांना माहिती आहेत। कोणाचं खाण्याचा प्रॉब्लेम होता, बाहेर राहण्याचा प्रॉब्लेम, सगळे प्रॉब्लेम चालू जास्त झालेत। 10-15 हजारामध्ये कुठेही चालत नाहीत, कारण सगळी मुले 100% टोटली बाहेरून आलेले आहेत, खेड्यागावातून आलेले आहेत। घर चालवायचे की राहायची सोय करायची, हे प्रत्येकाचा प्रॉब्लेम तेच चालू आहेत। मित्र, संप हा फक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आहे की संपूर्ण कर्मचारी जे या ठिकाणी आहेत परमनंट आहेत त्यांचा पण आहे? कसा संप आहे? म्हणजे हा संप जो तुम्ही बोलताय तो परमनंट प्लस आम्ही वेटलिस्टवाले जेवढे पण आहे त्या सर्वांचा आहे। कारण की प्रत्येक वेटलिस्ट असो का परमनंटवाले असो ते पूर्ण कंटाळलेले आहेत। कारण की BST या आशिया खंडातील एकदम संपूर्ण निपुण अशी संस्था असून पहिला काहीच ॲक्सिडेंट नाही, काही नाही। पण आत्ता जी अशी गोष्ट आहे जे आम्ही वेटलिस्टवाले ते 16-16 तास OT प्लस ड्युटी करून 16-16 तास आम्ही ड्युटी करतो आहे। आणि प्रत्येक मुलं थकतात। 16 तास तुम्ही पण ड्युटी करू शकत नाही, आम्ही पण करू शकत नाही। आणि त्यामुळे आमचं मानसिकदृष्ट्या आम्ही खूप कमकुवत होत आहे, आम्हाला मानसिक खूप त्रास होत आहे। आणि प्रत्येक असं पॅसेंजरला असं वाटतं की हे काय असे बोलतात ड्रायव्हर का कंडक्टर। कोणीही असा माणूस असू द्या जो 16 घंटे ड्युटी करतो, 16 तास ड्युटी करूनसुद्धा जर कोण चुकून काय बोललं तर त्याच्या वतीने काही अपशब्द निघू शकतो। आज 100% बंद ठेवण्यात आलेला आहे। कधीपर्यंत हा बंद आहे तो कायम ठेवणार आहे तुम्ही? काय तुमच्या या ठिकाणी मागण्या आहेत त्या सरकारकडे पोचवलेल्या आहेत का? काही संस्था आहेत त्यांनी सांगितलेले की संप आम्ही ठेवत नाही आहे, परंतु आज संप आहे तो पाहायला मिळतो। संप जोपर्यंत आम्हाला म्हणजे जोपर्यंत पूर्णपणे चालू होत नाही तोपर्यंत आम्ही बंद करू शकत नाही। कारण की जे आमचे वरिष्ठ आहेत त्यांनी संप पुकारला आहे आणि जोपर्यंत आमचे वरिष्ठ आम्हाला बोलत नाही की तुम्ही संपापासून माघार घ्या तोपर्यंत आम्ही माघार घेऊ शकतो। उद्या पण अशीच परिस्थिती पाहायला मिळेल? नक्की। काय वाटतं, उद्या पण एकही बस निघणार नाही का रस्त्यावरती? कारण अनेक ठिकाणी आहेत आपल्याला वरिष्ठ कामगार आहेत, त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तर संप हा कायम राहणार आहे। वेटलिस्ट विथ परमनंटवाले आहेत। आमच्या वरिष्ठांच्या ज्या मागण्या आहेत त्या महानगरपालिकेला दिलेल्या आहेत, पण जर आमचं काय होत नसेल उदरनिर्वाह, जर आता हे समजे मराठी मुलं आहेत, बाहेरचं कोणी नाही, जर तुम्ही मराठी मुलांचा हिताचा विचार जर केला नाही, आज आम्ही 2019 पासून कॉन्ट्रॅक्टवर काम करतो आहे, 20,000 पगार आहे। विथ आम्हाला राहायचं म्हणलं तर 8,000 रुपये भाडं द्यावं लागतं रूमनं। समजे बाहेरून आलेले मुलं आहेत, 8-9 हजार रुपये भाडं द्यायचं, 20,000 पगारात परवडत नाही। विथ सुट्ट्या वगैरे घेतल्या तर पेमेंट कापून येतं। तर आमचं म्हणणं आहे की वेटलिस्टवाल्यासनी परमनंट करून घ्यावे, कारण की आज आम्ही BSTला 2019 पासून काम करत आहे। BSTत आम्ही आपण ऐकलं की या ठिकाणी ह्या सर्व कंत्राटी कर्मचारी असतील किंवा मग परमनंट कर्मचारी असतील, या दोघांचा एकत्रित मिळून हा संप आहे तो ठेवण्यात आलेला आहे। सरकारच्या पुढे या मागण्या त्या ठेवलेल्या आहेत, परंतु सरकारच्या वतीने या मागण्या कधीपर्यंत पूर्ण होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, अशी देखील भूमिका या ठिकाणी कर्मचाऱ्यांची आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.